शेठ नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव प्रतीक टांगे. हं. बैल जामल्याचा आहे, जामले गावाचा टायगर. हं. बैल पंकज डबरे अनिकेत डबरे यांच्या नावात पळतो. थांबा का उभा राहा. तर पक्का एकदम रागीट दिसतं बैल आणि आज सम्राट सोबत पळाला. कशी काय गाडी जुळून आली? गाडी केतन ड्रायव्हरनी नियोजन केलं होतं मागच्या अड्ड्याला बोनिवलीला. हं. तीच गाडी आम्ही डबल ठेवली. दादा काय सांगाल, ही गाडी एकदम टॉप स्पीड पळाली. टॉप स्पीड खालून कोणाला बाजीच भेटायची नाही गाडी, एवढी हा. स्पीडला पळते खालून. दादा आज पण एक प्रेक्षणीय बिनजोड होती. मला तर वाटतं आपण नेहमीच टॉपला गेलता आणि बिनजोडच्या गाड्या गेलता. काय सांगाल? नाही नाव दिलं तर अर्ध्या गोंड्यावरती. हा. तर तेही नाव फिरवला. कोण होती विपक्षी गाडी? नावड्याचा राया बच्चा. राय आणि बच्चा. दादा समोरचे बैल पण एकदम नामांकित बैल आहेत हा. आणि त्यांच्यासोबत आपला आज खेळायला भेटला. कशी काय प्रकारे गाडी पळाली आपली? गाडी खालनच टाकून होती, पुढं एकदम टॉप स्पीड लागली. पुढं 1.5 चकड्यात गाडी मारली. नक्कीच दादा, आज बघतोय एवढं चांगला पळतंय नंदी. काय सांगाल याच्याबद्दल? किती जाते सध्या? सध्या 4 दाते चौसा. ओके, 64 झालाय आणि मुंबई बिनजोडला एकदम चांगल्या गाड्या गेलत्या आतापर्यंत आपण बघितले. म्हणजे मोठ्या मोठ्या नंदींच्या त्यांनी गाड्या मारल्यात. चांगला नामांकित आहे, नावाजलेला आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाव तर सध्या आताच झालंय, कारण की पहिल्या मुलं आम्ही मागं होतो. हम्म. पहिला आता चांगले व्हायला लागले म्हणून. नाही तर बैल आमचा तेव्हा पण पळत होता. बैल आम्हाला बरेच जण बैल दिला नाही, फसवायचे. दादा कशा काय प्रकार तुम्हाला पहिल्याला प्रॉब्लेम यायच्या? पहिल्या म्हणजे फोन करायचो आम्ही, वासरानं देत नाही, बरंच काय पण बोलायचे. नाही पळणार, वासराला स्पीड नाही सहन होणार. पण जेवढ्या नंदीचा बैल टाकलाय ना, त्यांना सगळ्यांना वाढूनच पळालाय. बरोबर आहे. दादा कुठल्या खांदे आणि कुठली साईडनं पळतं आपला बैल? उजवीने आतून पळतो, डावा खांदा. दादा आतून पळणाऱ्या बैलाचं कामच असतं की गाडी स्वतःपर्यंत खेचायची. काय सांगाल? खेचतोच तो, त्याचं काम तो बरोबर करतो. पण दादा एवढा बैल चांगला पळून सुद्धा पहिल्याला अजूनपर्यंत तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून वंचित का होतो तुम्ही? पहिल्याला म्हणजे खूपच. आम्ही तर पहिले आमची तर ओळखच नाही. आम्ही पोरं आम्ही आता चालू केला खेळ. आम्हाला पहिले आम्ही इंस्टाला मेसेज करायचो. पहिले तर इंस्टाला आम्हाला मेसेज करून आम्हाला फसवायचे. पहिले देतो बोलून. असे बरेच जण फसवले आम्हाला. पण आता तेच मेसेज करतात का बैल द्या तुमचा. दादा बघा, आज कुठेतरी नाकारलेले ते आपल्या जवळ यायला लागले, कारण का आपल्या पहिला मुलं. कशा काय प्रकारे त्याला धन्यवाद व्यक्त करताय तुम्ही? खूप म्हणजे खूप आनंद होतो आम्हाला. आता ते आमच्याकडे पायरा मागतात तर. दादा मग येणाऱ्या काळात नियोजन वगैरे कसं काय असेल त्याचं? येणाऱ्या काळात आता टॉपलाच दिसेल आता. सध्या तर आता चाललंय नियोजन. कशा काय प्रकारचं नियोजन चाललंय? नियोजन झाले आता मोठा जरा. हा. बघू आता कसं होतं ते. 21 तारखेला दिसेल. ओके, म्हणजे 21 तारखेला एक चांगला मोठा नियोजन आहे का? नियोजन 21 तारखेला. गाडी पण मोठीच मारू आता. गाडी पण मोठीच. नक्कीच मित्रांनो, बघा बैल पळतो ना तेव्हा कुठून कुठे सगळ्यांना आशा अपेक्षा लागलेली असं एक मोठं नियोजन झालेलं आहे 21 तारखेला. कोणती पाठी आणि कुठं काय नियोजन आहे, काय माहित आहे का? बोरीची वाडी आहे, फिक्स केले. ओके. तर बघू आता कसं काय होतं ते. ओके मित्रांनो, बोरीच्या वाडीला बघा एक चांगले प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटणार आहे. नक्कीच शुभेच्छा देऊ दादांना. दादा आज बघतोय चांगला वासरू तुमच्या दावणीला आला आणि खरोखर तुमच्या गावाचं तुमचं नाव एक उंचावर घेऊन चाललंय आणि मला तर वाटतं बिनजोडला कंटिन्यू खेळत असता तुम्ही. कंटिन्यू बिनजोड. पण गाडी पडली नाही टायगर. अजूनपर्यंत आमची गाडीच पडली नाही. 2 गाड्या पडल्यात, त्या पण आमच्या चुकीमुळे. पण आता ती चुकी आम्ही करणार नाही. दादा जेव्हा गाडी पडतं तेव्हा नाराज न होतं, कुठून कुठेतरी ती आपल्यामध्ये काय चुकी घडतं ती बघायची असतं. तुम्ही काय कशा प्रकारे त्याची चुकी काढली? आम्ही पण त्याच चुकीच्या ह्याच्याने काढले, कारण आपल्याकडून पायऱ्याच्या ह्याच्यात चुकी होत्या. अजून कोणत्या गोष्टी चुकीच्या सुट्टीच चुकी झाली, कोणत्या गोष्टी बऱ्याच गोष्टी. गाडी आमच्या अंधारात सुटली, त्यामुळे गाडी नाही झाली. रात्री म्हणजे काळोखामध्ये 8 वाजता गाडी सुटली. हा. बॅरिकेडला पब्लिकचा बैल चिपाकला, त्यामुळे गाडी गेली. नाही तर ती पण गाडी गेली नसती. पूर्ण ह्यो सीझन तर आम्ही बॅनरच खेळतो. एक पण बॅनरची गाडी अजून परत पडली नाही. मस्त. दादा शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आता आपण सम्राट बद्दल देखील माहिती घेणार आहोत. धन्यवाद दादा. धन्यवाद. व्हिडिओ काढल्याबद्दल तुमचे आभार आहे. तुमच्या मुलं आमचा वासरू वरती जाईल अजून. 100%. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. मनीष मार्के वसत. दादा काय सांगाल, सम्राट म्हणजे एक मोठं नाव. आज बघतोय की तुमच्या दावणीला बरेचसे असे नंदी आहेत आणि आज एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड देखील झाली. खेळताय ते एकदम टॉपच्या शर्ती खेळताय, काय सांगाल?
बरोबर आहे. आता हा निवेदन आमचा बैल जेव्हा काढतोय तेव्हा कडकच असतोय आणि कुठली गाडी ना कुठपर्यंत पकडायची ते पण आमचं आम्ही ठरवूनच येतोय. दादा आज बघतोय आपलं बैल पब्लिकला पलतंय, चांगला पलतंय, कशा काय प्रकारे नियोजन करता? आज पण समोर टायगर होता, कसं काय नियोजन केला? निवेदन केलं म्हणजे केतन ड्रायव्हरने त्यांना सांगितलं होतं का असं असं निवेदन मनीष मार्के काय आहे त्याला कॉल कर आणि त्याच्याकडनं तुला सम्राट हा पैरा घे. तर त्यांनी सांगितलं. मग आपण जेव्हा त्यांचा कॉल आला तेव्हा मी नाही बोललो नाही, कारण का हा टायगर हा मला माहित होता का चांगल्यापैकी आणि चांगल्या गतीने पळतोय. तर आमची सम्राटची आणि याची गाडी कंची पण गाडी पकडली तरी ती खालनं टाकून निघाला असा आमचा अंदाज होता. दादा खालनं पण टाकलं आणि पुढं पण अंतरंग गाडी झाली. हा, स्पीड बघता काय वाटलं या गाडीकडे? गाडीचं स्पीड म्हणजे चांगलंच, खालनं पण जेवढीच गती होती तेवढी पुढं पण होती. वा मस्त. तशीच गती लावून विजय मिळवला. दादा अशी गाडी जेव्हा जेव्हा पलते ना तेव्हा असं वाटतं की ही गाडी कंटिन्यू पलत राहावा. तुमचं कसं काय नियोजन असणार आहे? आमचं पैऱ्याचं पेंडिंग भरपूर पैरे ठेवलात, पण जेव्हा आमच्या सम्राटला खरोखर आतनं कडक बैल लागेल किंवा जी उडी आतला बैल संभलेल त्याच्या गेल्याचं आम्ही सम्राट पळवतोय. टायगर बद्दल काय बोलताय? कारण का चांगला स्पीड लावता आतून पण. टायगर बद्दल बोलायचं झालं तर आता 400 मध्ये टायगर एकच भेटलाय का सम्राटची खालनं गती लावून हा. बरोबरी करतो. ओके. बघायला गेलं तर सम्राटची उडी पण तेवढी स्ट्रॉंग आहे म्हणजे, आणि त्या टायमाला जो साथ देतं खरोखर म्हणजे पुढं पण ती गाडी एकदम टॉप स्पीडला पळत. तर सम्राट आणि बाकीचे कसं काय नियोजन करतात? बरीचशी बैल आहेत आपल्याकडे. बाकीचे निवेदन करतो आम्ही, कारण का आता आम्ही जी स्टॉपची गाडी धरायची असेल तर ते आम्ही त्यांचं वेगळं निवेदन करतो. जी जमून करायची असेल त्यांचं वेगळं निवेदन करतो. आता जी मोठा सम्राट आहे हा. ती घरचीच गाडी बोलते. ओके. हा शेट सध्या दिसत नाही मैदानामध्ये. हा बरोबर. काय सांगाल कशामध्ये बिजी आहेत एवढं? इलेक्शन मध्ये काय? शेड त्यांचे बाकी कामं पण आहेत आणि इलेक्शनचं हे ते म्हणजे धावपलच आहे, त्याच्या हिशोबात ते आमच्यावर सोडून देतात आणि सम्राट दोन्ही सम्राटांचं निवेदन मीच करतो एकटा. दादांबद्दल काय बोलाल? का जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतं तेव्हा तेव्हा सम्राटच्या सोबत खंबीर साथ असतं. हा, सम्राटच्या सोबत त्यांची खंबीर साथ असते आणि ते बोलत नाही का तू असं केलं तसं केलं, जे माझ्यावर सोडून देतात. मी बोलन ती दिशा एवढ्या गाडी धरली ते हसत हसत असेल ती रक्कम भरून माझ्याकडे देतात. मी नाव नोंदणी करून बैल खाली घेऊन जातो. दादा मोठी जिम्मेदारी असते तुमच्यावरती. हा, भरपूर बघा, मोठी. पैऱ्याचं बघायचं बोला किंवा चांगले चांगले शर्यती करायचे बघा. आपल्याला खेळायचं ते पण टॉप मध्ये खेळायचं आणि चांगल्या शर्यतीवर खेळायचं. अशामध्ये तुमचं काय मनामध्ये असतं? मी बैलगाडी शर्यतीतलं म्हणजे निवेदन असं करतो. मी आता मला 8 वर्षापासून हे बैलगाडी छंद आहे. घाटावर पण जेवढं वरती राहिलेलं आहे तेवढं खाली पण राहिलेलं आहे आणि मी जॉब सगळं संभलून आणि या बैलांचं निवेदन कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट वगैरे सगळं फोनवर ठरून मी आज मैदानाला उपस्थित दाखवतो. दादा या क्षेत्राला कुठं ना कुठं तरी लोक म्हणजे वाईट नाच समजतात. तुमच्यामध्ये काय आहे? कारण का जॉब सांभाळून बैलगाडा क्षेत्र जपणं म्हणजे प्रत्येकाला जमणार नाही. आता कसं आहे, वाडावडले बसून आमची जनावर आहेत, पण एवढीच का आम्ही पळू शकलो नाही. पण जशी लोक मला भेटायला लागली, म्हणजे आपले भावा समान किंवा असे रिलेटिव्ह चांगले त्यांच्यासोबत मी प्रत्येक ठिकाणी निवेदन केलंय. श्री पाटीलचा सुंदर असो, संभा असो, SYP ग्रुपचा त्यांचं निवेदन पण मीच करायचो. बघा मित्रांनो, एक मोठे नामांकित नंदी त्यांचे नियोजन करता स्वतः आहेत आणि आज देखील सम्राटचं देखील एक मोठं नियोजन ते स्वतः करतात. चांगल्या चांगल्या गाड्या पण खेळतात आणि चांगला गुलाल शेटला प्राप्त करून देतात. शेट, कारण का बघा आज तुम्ही चांगलं नियोजन करता, कारण त्यांना पण कुठेतरी चांगलं वाटत असेल. शेटचं आणि तुमचं बोलणं झाल्यावरती काय म्हणजे तुमच्याबद्दल त्यांचं मत असतं? शेटचं माझं बोलणं झालं ना तर शेट कसं आमच्यावर सोडून देतोय. आता तू बघत जा, काय असेल ते फक्त आम्हाला कळवत जा. आम्ही ज्या मैदानाला बैल बोलशील त्या मैदानाला बैल काढत जाऊ, तिथं उपस्थित दाखवी जाऊ. जे काय असेल रक्कम किंवा कॅश ती देऊन तू बघत जा. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी. एक चांगला गुलाल केला, चांगलं नियोजन केलं. असंच नियोजन करत राहा. असंच आपला सम्राटचा असू दे, टायगरचा असू दे, प्रत्येक नंदीचं नाव वरपर्यंत घेऊन जात राहा. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.